सुख दुःख, यश अपयश या बाबतीत आपण स्थितप्रज्ञ राहणे हे साधकांसाठी खूप जरुरी आहे असं म्हणतात. खरं तसं न्याय अन्याय या बाबतीतही राहावे का आणि मग ते सहन करावे का? मग जर अन्याय जर सहन करणं असेल तर ते पाप समजलं जातं. आणि मग सुख दुःख हे सुद्धा सापेक्षच आहे. हे सगळं मग कोणं सोडवावं कसं दादा? कसं आहे माहिती आहे का, तुम्ही या जेवढ्या कोड्यांना सोडवायचा प्रयत्न कराल तेवढा त्याचा गुंता अधिक अधिक वाढत जाणार आहे. परमार्थामध्ये एक तत्व सर्व संतांनी सांगितलंय, व्यवहार सोडू नये. मग न्याय आणि अन्याय हे जे व्यावहारिक पातळीवरती जे तुम्हाला योग्य वाटतंय ते न्याय आहे आणि जे तुमच्या विरुद्ध अयोग्य वाटतंय तुम्हाला ते अन्याय आहे. तुम्हाला व्यावहारिक पातळीवरती या गोष्टींशी संघर्ष करता यायलाच हवा. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवण्यासाठी अन्यायाला केवळ बघत राहणं किंवा केवळ सहन करणं हे तुम्हाला अपेक्षित नाही आहे. जर समर्थ रामदास स्वामींनी देखील परमार्थ असाच मिळमिळीत केला असता तर त्यावेळेला यवनांच्या विरुद्ध त्यांनी छत्रपतींना उभं केलंच नसतं. खरं आहे. त्यांनी गावोगावी जाऊन छत्रपतींच्या साठी हा जो सगळा स्वराज्याचा विचार मांडला. यामुळे एक प्रकारे आपल्याला ते हाच संदेश देतात की परमार्थ हा केवळ अन्याय सहन करण्यासाठी नाही आहे. आता अन्यायाच्या अनेक बाजू असू शकतात. एक अधिभौतिक अन्याय जो बाहेरून होतोय तो, एक असाही अन्याय असू शकतो की तुम्ही भगवंताचं भरपूर साधना करताय, जप जाप्य करताय, पण तुमच्या बाबतीमध्ये मात्र नशिबाचे सगळे पत्ते उलटे पडताय. मग हा देखील तुम्ही म्हणू शकता की हा विधात्याने अन्याय केला माझ्यावर. मग अशा अन्यायाला जिथं तुम्हाला उत्तर मागायला कोण नाहीये तिथं परमार्थिक दृष्ट्या त्या अन्यायाला किंवा तुमच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना शांतपणे सहन करणं ही साधना आहे. त्याला तितिक्षा म्हणतात. त्यामुळं जिथं जिथं तुम्हाला प्रतिकार करता येतो, जिथं जिथं तुम्हाला गोष्टी बदलता येत आहेत, त्या गोष्टी बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे कधीच परमार्थाने तुम्हाला करू नका म्हणून सांगितलेलं नाहीये. पण ज्या गोष्टी तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर आहेत, क्षमतेच्या बाहेर आहेत, त्या गोष्टी मात्र शांतपणे सहन करणं ही परमार्थामधली तितिक्षा साधना आहे. वाह.